धन्यवाद. आज या ठिकाणी जो काही कोंढवा सर्वे क्रमांक 62 मध्ये कब्रस्तान साठी जी जागा आपल्याला देण्यात आली त्याच्या वचनपूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आरतीताई बाबर, साईनाथ बाबर, रेजवाई सुनके आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कोंढवा परिसरामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक. गेल्या 5 महिन्यापासून पुणे महानगरपालिकेमध्ये साईनाथ बाबर, आरती बाबर, रईसबाई यांनी जे काही वचन या ठिकाणी कोंढवा परिसरामधील नागरिकांना दिलं होतं, मी सुद्धा माझ्या भागामध्ये नगरसेवक म्हणून गेल्या 6 वर्षापासून काम करतोय. बऱ्याच लोकांना या ठिकाणी माहिती आहे की कात्रजची जी दफनभूमी आहे, पुणे शहरातली सर्वात मोठी दफनभूमी म्हणून कात्रजच्या दफनभूमीकडे पाहिलं जातं. मागच्या पंचवार्षिक मध्ये माझ्या प्रभागामध्ये अतिशय अत्यल्प मुस्लिम लोक राहतात. 300 ते 350 मतदान संपूर्ण प्रभागामध्ये असताना 300 ते 350 मतदान असताना मी त्या ठिकाणी पुणे शहरातली सर्वात मोठी मुस्लिम दफनभूमी कात्रजमध्ये करून दाखवली. फक्त मुस्लिमच नाही तर माझा प्रभाग हा संपूर्ण महाराष्ट्रातला एकमेव प्रभाग आहे, एकमेव वॉर्ड आहे की जिथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, जैन सर्व धर्मियांच्या स्मशानभूमी आहेत. जर त्या प्रभागामध्ये सर्व लोक जिवंतपणे एकत्र राहू शकतात तर मेल्यानंतर सुद्धा त्यांना एका ठिकाणी जागा देण्याचं काम मी कात्रजमध्ये केलं. आणि अगदी याच गोष्टीला अनुसरून की कोंढवा, विठानगर या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक राहत असताना त्यांचा जो अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कब्रस्तानचा, तो गेली 20 वर्षे या ठिकाणी सुटत नव्हता. निवडणुकीमध्ये जे वचन या ठिकाणी साईनाथ बाबर, रई सुनके यांच्या माध्यमातून आम्ही आरतीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं होतं, आज मला सांगायला अभिमान वाटतो की हे कब्रस्तान हे पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातलं पहिलं कब्रस्तान आहे की जे ॲम्युनिटी स्पेसच्या जागेवरती झालं. आजपर्यंत पुणे शहर, पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात असं कधी झालं नाही की ॲम्युनिटी स्पेसच्या जागेवरती कब्रस्तान. ज्या दिवशी साईनाथ बाबरांनी या ठिकाणी मला सांगितलं, मुळात ॲम्युनिटी स्पेसची जागा म्हणजे लोकांना पहिले सांगायला पाहिजे की ॲम्युनिटी स्पेस म्हणजे काय. 1 एकराच्या स्कीम मध्ये ज्यावेळेस एखादा बिल्डर मोठी अशी बिल्डिंग उभी करतो 1 एकर जागेमध्ये, तर त्याला त्याच्या 15% जागा ही महानगरपालिकेला त्या ठिकाणच्या लोकांसाठी सोडावी लागते. पब्लिक पर्पज, लोकांना काय हवंय, त्या ठिकाणच्या लोकांना काय हवंय त्यासाठी ती जागा सोडावी लागते. आणि ही जागा म्हणून ॲम्युनिटी स्पेस या ठिकाणी जाहीर झाली. 1 एकर ॲम्युनिटी स्पेस या जागेवरती साईनाथ बाबरांनी ठरवलं असतं तर भरपूर काही वेगळ्या गोष्टीच्या इतर नगरसेवकांनी सांगितल्या, इतर आमदारांनी सांगितल्या, ते या ठिकाणी होऊ शकल्या असत्या. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या लोकांची जी समस्या आहे, या ठिकाणच्या लोकांची जी अडचण आहे, ती साईनाथ बाबर आणि आरती बाबर यांच्या मनामध्ये सोडवण्याची होती. म्हणून त्यांनी या विषयामध्ये हात घातला. ज्या दिवशी मान्य आयुक्तांना आम्ही पत्र दिलं त्यावेळेस आयुक्त साहेबांनी या दोघांची पाठ थोपटली की बाबा आम्ही खरंच, मला आश्चर्य वाटतंय की ॲम्युनिटी स्पेसच्या जागेवरती लोक वेगवेगळं सांगतात, आमच्या इथे गार्डन करा, आमच्या इथं हॉल बांधा, आमच्या इथं स्विमिंग टँक करा, पण तुम्ही कब्रस्तान करा म्हणताय. एवढं तुम्ही चांगलं काम सांगताय, पहिल्याच दिवशी आम्हाला कमिशनरांनी लगेच हो म्हटलं. दुर्दैव माझं त्या दिवशी, ज्या दिवशी आम्ही द्यायला गेलो त्या दिवशी मी नेमका बाहेर होतो. परंतु बाकीच्या नगरसेवकांनी, आमच्या ढोरे साहेबांनी, किशोर शिंदे, बाबू आगसकर या माझ्या सर्व सहकार्यांनी आपल्या नगरसेवकांसह त्या ठिकाणी गेले आणि आयुक्तांना ते पत्र दिलं. आयुक्तांनी त्या दिवशीच कबूल केलं होतं की कब्रस्तानला लवकरात लवकर आम्ही जागा देऊ. माझा अंदाज होता की साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये हा प्रश्न मिटला पाहिजे.
परंतु त्याच्यानंतर या भागातले शनी फिरायला लागले तिकडे आसपास ह्याची कामं चालू झाली. त्यांच्या पोटामध्ये गोळा आला कुठेतरी, पायाखालची वाळू सरकली सगळी. त्यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही. पण अरे आता मागं बी नव्हतं ना आता बी नाही. कोणत्याही परिस्थितीत तुमचं आता काहीच खरं नाही हे तुम्हाला कळून चुकलंय. म्हणून तुम्ही या ठिकाणी मला साईनाथ बाबरांनी पत्र दाखवली. मला माहिती आहे, मला ती पत्र दाखवून कोणाची नावं या ठिकाणी घ्यायची नाही, कारण तुम्हाला ते आतापर्यंत कळाली सुद्धा असते. इकडे विघ्न संतोषी लोक कोण आहे. त्यांनी जर या ठिकाणी या जागेवरती गार्डन करा, या ठिकाणच्या जागेवरती दुसरं काहीतरी करा असं सांगितलं असेल नसेल तर त्यांनी हिंमत असेल या स्टेजवरती येऊन बसावं. मग आम्ही तुमची पण पाठ तुटली की बाबा तुमच्या मनामध्ये काही नव्हतं. तुम्ही आम्ही ज्यावेळेस ठराव दिला त्याच वेळेस तुम्ही सुद्धा आमच्या ठरावाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता, कारण 15 वर्ष ही लोक तुम्हाला मतदान करतात. 15 वर्ष 5 नगरसेवक, 1 आमदार या ठिकाणी या लोकांनी घडवलाय. आणि ज्या वेळेस यांचा प्रश्न सुटण्याचा वेळ आली त्यावेळेस तुमच्या पोटामध्ये गोळा आला. लगेच तुम्ही जाऊन तिकडे सांगता इथं गार्डन झालं पाहिजे. लाज वाटत नाही? या गोष्टी आपण विचार केला पाहिजे की आपण सांगतो मोठ्या दिमाखाने स्टेजवरती जातो आणि स्टेजवरती जाऊन सांगतो आमचा पक्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो. आणि तुमचा पक्ष 80% राजकारण करतो, 20% समाजकारण करतो. आमच्या पक्षाने आज सिद्ध करून दाखवलं. वास्तविक पाहता या ठिकाणी कुठलं राजकीय भाषण मला करायचं नव्हतं, परंतु मला वेळ यांनी राजकीय भाषण करण्याची या ठिकाणी आली, कारण इतका त्रास झालाय. 1-1 तास मी त्या ठिकाणी साईनाथ बाबरांबरोबर आरोग्य प्रमुखाच्या ऑफिसमध्ये बसून राहिले. 1-1 तास जोपर्यंत अभिप्राय येत नाही तोपर्यंत मी उठणार. 6:30 वाजेपर्यंत आम्ही आरोग्य प्रमुखाला जागेवरून उठून दिला नाही. रात्री सगळं अख्खी महानगरपालिका 5 वाजता मोकळी होते. आरोग्य प्रमुखाला मी 6:30 जोपर्यंत माझ्या हातात अभिप्राय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर जायचं नाही, मी पण इथंच बसणार, तुम्ही पण इथंच बसायचं. हे ज्यावेळेस आम्ही त्याला ठणकावून सांगितलं त्यांनी मला अनेक कायदे दाखवले, अनेक विषयांनी आज आडबाजून येऊन दाखवलं की इथं कसं होऊ शकत नाही, का होऊ शकत नाही. परंतु त्याच्या प्रत्येक प्रश्नाला आमच्याकडे उत्तर होतं, कारण आम्ही ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व नंबर 62 मध्ये इथं कब्रस्तान होणार म्हणजे होणारच, त्याच्यावरती कुठलीही दुमत नव्हतं. म्हणून आम्ही या गोष्टी आता सुद्धा मला त्यावेळेस कमिशनरांनी सांगितलं, ज्यावेळेस ह्या आडखाट्या सगळ्या चालू झाल्या, ज्यावेळेस हे सगळे उद्योग चालू झाले त्यावेळेस आम्हाला कमिशनर म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला देता येणार नाही. का देता येणार नाही? आजूबाजूला नागरी वस्ती आहे. आता मला एवढं सांगायचंय, या ठिकाणी नागरी वस्ती आहे आसपास, इथल्या नागरिकांना अडचण नाही. तुम्हाला काय अडचण आहे? इथले काही इथं ज्या लोकांना या ठिकाणी दफन केलं जाणार आहे ही लोक काय उठून इथं दफन केल्यानंतर त्यांच्या घरात जाणार आहेत का? पण मला एक सांगायचंय, आज जो प्रकार झालाय मी शेवटी सांगणार आहे. या ठिकाणचे मुर्दे जे आपण या ठिकाणी दफन करणार आहेत हे जरी या ठिकाणी उठून कुणाच्या घरात जाणार नसतील तर इथून पुढं या कब्रस्तानच्या विरोधात जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला त्याच्या घरात आम्ही नक्की घुसू, आम्ही राहणार नाही. कारण आम्ही एक स्वच्छ मनाने हे काम केलेलं आहे, आम्ही मनापासून हे काम केलंय, मनसे आम्ही हे काम केलेलं आहे. त्यामुळे कुणी याच्या कामामध्ये असं आडवे तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. कमिशनर नाही, आमदार खासदार कुणी आडवा आला तर त्याला आपण आडवा करू, एवढी आमच्यामध्ये पण हिंमत आहे. फक्त तुमची ताकद आमच्या पाठीशी उभी राहू द्या, कारण आम्ही केलं हे मतांसाठी केलेलं नाहीये, कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नाहीये. कुठलंही आश्वासन दिले ते पूर्ण केलंय. जे सांगितलं आम्हाला वाटलं याची गरज आहे. कमिशनरने ज्यावेळेस मला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला देता येणार नाही, मी त्यांना एकच उदाहरण सांगितलं. ज्या आमच्या लिगल डिपार्टमेंटच्या इधाटे मॅडम आहेत त्यांनी पण मला सांगितलं की त्या ठिकाणी ऑब्जेक्शन आलंय, या ठिकाणी म्हणे देता येणार नाही. म्हणून का मॅडम देता येणार नाही? नागरिकांनी ऑब्जेक्शन घेतलं देता येत नाही. म्हणून मॅडम मला जास्त बोलायला लावू नका, कमिशनर साहेबांना सांगा मी विरोधी पक्ष नेता आहे. तुम्ही रामटेकडीच्या जागेमध्ये एम्युनिटी स्पेसच्या जिथं संपूर्णपणे इंडस्ट्रियल इस्टेट आहे, बाजूला शाळा आहे, त्याच्या बाजूला मोठी बंगलो स्कीम, 6 बिल्डिंग, अशा 6 बिल्डिंग सँक्शन झाल्यात. 11 मजली टॉवर उभे राहिलेले आहेत. त्या रामटेकडीच्या जागेमध्ये 1 एकर जागेमध्ये कचरा डेपो केला माननीय महापौरांकरता मागच्या वर्षी.
राम टेकडीच्या जागेमध्ये जर कचरा डेपो चालतो तर कोंडव्याच्या सर्वे नंबर 62 मध्ये कब्रस्तान का चालू शकत नाही? या प्रश्नाचं तुम्ही मला पहिले उत्तर द्या. कारण तुमच्या अम्युनिटी स्पेसचा पहिला नियम आहे की त्या ठिकाणी पब्लिक पर्पज साठी जागा तुम्ही सोडलेली आहे. कचरा डेपो हा पब्लिक पर्पज साठी नाहीये, परंतु या ठिकाणी होणारं कब्रस्तान हे पब्लिक पर्पज साठी आहे. या ठिकाणी जे लोकांना लागतंय तेच आहे. आज ही जी लोक प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आज या ठिकाणी जे होणार आहे, या ठिकाणचे ज्या लोकांना या ठिकाणी दफन केलं आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जायचंय. आज कात्रजच्या स्मशानभूमीमध्ये तुम्ही आलात, हिंदू स्मशानभूमी कात्रजची, तिकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला असं वाटेल की आपण स्मशानभूमीत नाही आलो, आपण गार्डन मध्ये आलोय. मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वीचा प्रसंग तुम्हाला सांगतो. माझ्या सुखसागर नगर भागामध्ये एक महिला एक्सपायर झाली. ती एक्सपायर झाल्यानंतर रात्री 1 वाजता तिला आम्ही आमच्या अँब्युलन्स मधनं त्या ठिकाणी नेलं. तिचे मिस्टर सुद्धा त्या ठिकाणी अतिशय थकलेले आहेत, एकदम वय झालेले त्यांचं, ते सुद्धा त्या महिला बरोबर तिथं आले आतमध्ये. आता तुम्ही विचार करा, ज्याची बायको मेली आहे तो तिकडे स्मशानभूमीत फिरत बसेल का? त्याची बायको शेजारी बसेल. तो माणूस तिकडे स्मशानभूमीत फिरत होता, बायकोला तिकडे अग्नी द्यायचं काम चालू होतं आणि तो तिकडे स्मशानभूमीत फिरतोय. सगळी स्मशानभूमीत फिरून आल्यानंतर त्याच्या मुलाला म्हटला किंवा मी पण लवकर जाणार आहे, मला इकडेच घेऊन ये, स्मशानभूमी चांगली. एवढं चांगलं काम मी कात्रजमध्ये उभं केलं आणि साईनाथ बाबा, आरती बाबा माझ्या पावला पाऊल ठेवून या ठिकाणी चाललेत. मला अभिमान वाटतो. ज्या ठिकाणी आम्हाला चांगली कामं करायची त्या ठिकाणी आम्ही चांगली कामं करत राहणार. कितीही जण येऊ द्या आणि किती कुणी, असं जसं आरतीबाई म्हटलं ना मगाशी, हत्ती पुढे चालत असतो, कुत्री भुकत असतात, अशी कुत्री अनेक वेळा तुमच्या गल्लीबोळातलं भुकताना दिसेल. आता इथं कुठेतरी आसपास उभे असतील, कुठेतरी फोन चालू असतील. राहू देत, फोन चालू करून ऐकण्यापेक्षा मला वाटतं हिंमत असेल तर समोर येऊन ऐका, म्हणजे काय ते एकदा होऊन जाईल ना. म्हणजे एवढा विषय लक्षात घ्यायचा, आपण 20-20 वर्ष या ठिकाणी सत्ता भोगतो आणि आपल्याला एक अम्युनिटी स्पेसची एखादी जागा मिळत नाही कब्रस्तानसाठी. दरवर्षी निवडणुका आल्या की सांगायचं हा इस साल तुम्हाला कब्रस्तान हो जाए, उस साल तुम्हाला. अरे कधी कब्रस्तान होणार? तुझी जायची वेळ आली ना आता, तरी पण कब्रस्तानचा प्रश्न मिटत नाही. तरी इतक्या अडचणी आहेत. आम्ही मराठीत म्हणतो नेहमी काकेत कळसन गावाला वळसा. सगळीकडे फिरत चालले होते, स्मशानभूमीची जागा तर कब्रस्तानची जागा, कब्रस्तानची जागा. करायचंच नव्हतं ना तुम्हाला, म्हणून तुम्हाला जागा दिसत. डोळे उघडे ठेवून जर तुम्ही समाजकार्य केलं तरी अशी कामं करतात. त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि काल संध्याकाळी मला वाटतं काल दुपारीच साईनाथ बाबरांना एक फोन आला. आमच्याच एका नगरसेवकांनी नालायकीने केला. यार काय ते सरळ नंबर 62 मध्ये काय चालले तुम्ही, काय कब्रस्तान करा? झोपला होता का 6 महिने? 6 महिन्यापासून चाललंय, तुला आता काल आठवलं? म्हणजे तिकडे तुम्ही कब्रस्तान करणार आहे, काय ऍडजस्टमेंट होईल का? कालच्या ना, काल दुपारी ते म्हणलं बाबा ऍडजस्टमेंट करायची असेल तर वसंत मोरेंना फोन कर. मला फोन आला, हॅलो, अरे ते असं असं चाललंय, तिथं काय करता येईल का आपलं? काय होईल आपलं? होईल आपलं म्हणजे काय? काय होईल? म्हणलं मला वाटलं काय होईल म्हणजे काय, तिथं मुर्दा बिडदा घेऊन येते काय लगेच इकडे काढायला. होईल आपलं म्हणजे काय होईल? मला लक्षात नाही आलं तुम्हाला काय म्हणायचं. त्यामुळे ते आता माझ्याकडे तो माणूस आला होता, तो म्हणलं की ते थांबवता येते का बघा 2 दिवस. 2 दिवस नाही म्हणलं, उद्या तिथं दुपारी 2:30 वाजता त्या ठिकाणी नमाज होणार आहे. आणि उद्याच आजच मी या ठिकाणी जाहीर करतो की आजपासून हे कब्रस्तान याचं उद्घाटन झालं. उद्यापासून इथं तुम्ही काम चालू केलं तरी हरकत नाही, कारण आमच्याकडे तशा आयुक्तांच्या ऑर्डर आहेत. हे काय वसंत मोरे, आरती बाबर, साईनाथ बाबर किंवा रईस सोडके आम्ही स्वतःच्या मनाने म्हणत नाही. आमच्याकडे लेखी ऑर्डर आहेत आयुक्तांच्या. अम्युनिटी स्पेसची मीटिंग झालेली आहे. अम्युनिटी स्पेसच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी आयुक्तांनी मंजूर केली आहे. आणि हा आयुक्तांचा अधिकार असतो, कुणाच्या बापाची झागेरी नसती, हा आयुक्तांचा अधिकार असतो. ही ऑर्डरची कॉपी सुद्धा आहे आमच्याकडे. बैठकीचे इतिवृत्त आहे की या बैठकीमध्ये काय झालं, कुठला अधिकारी काय म्हटला, कुठल्या अधिकाऱ्यांनी काय मांडलं, आयुक्तांनी काय म्हटलं. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आयुक्तांना हा त्यांचा आदेश माघारी फिरवता येणार नाही. आणि फिरवलाच जर आयुक्तांनी असं काय फिरवला तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या बरोबर या, आपण त्याला फिरवून टाकू.
कारण आम्ही काही सत्तेमधले नाही, आम्ही विरोधामध्ये आम्ही बोंबलतच राहणार. काय चांगल्या कामासाठी आम्ही बोंबलत राहणार. ही चांगली कामं अशी झाली पाहिजेत, तरच आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की आता आम्ही हे काम केलं म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी या. तुम्हाला जे मगाशी बऱ्याच जणांनी या ठिकाणी सांगितलं की जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीशी आम्ही 100% असतो. मगाशी एका वक्त्यांनी पण सांगितलं की तुम्ही हा कब्रस्तानचा प्रश्न या ठिकाणी मिटवून हमारे दिल में मोहब्बत पैदा की है. हम मोहब्बत पैदा करने वालों में से नहीं, हम मोहब्बत बांटने वालों में से. आम्ही कायम पेरत असतो. 5 वर्ष कात्रजमध्ये पेरलं, अख्खं पुणे शहर वसंत मोरेला पाडण्यासाठी एक झालं. सलीमबाईला जाऊन विचारा. संतोष नगर मधले सगळे मुसलमान म्हणत होते वसंत मोरे आम्ही तुम्हाला मतदान करू का, आम्ही तुम्हाला. हा तुम्ही पलीकडच्या वार्डात, मी इकडे, कसं काय मतदान करणार. कारण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. ज्यावेळेस मी आमदारकी लढली त्यावेळेस त्या ठिकाणी संतोष नगर मधल्या ज्यावेळेस मी परवा दिवशी आलो त्यावेळेस सांगितलं, मला त्यावेळेस कळालं, मला कुणीही किती सांगू द्या, परंतु त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने मुस्लिम काय असतात हे मला 2009ला कळालं. ज्यावेळेस आम्ही मस्जिदच्या समोर उभे होतो, मी कब्रस्तानचा प्रश्न मिटवला होता. मी त्या ठिकाणच्या आमच्या जे मस्जिदचं काम झालेलं आहे त्या मस्जिदचा प्रश्न मिटवला होता. मस्जिदवरती आलेली कारवाई थांबवली होती. हे ज्यावेळेस मी केलं होतं ते लोकांना माहिती होतं. त्यावेळेसचे आपले माझे आमदार त्या ठिकाणी आले, आपल्या ईदच्या नमाज झाली, सगळे गुलाब वाटत होते. आमदार साहेब बी तिकडे आले. आमदार साहेब समोर उभे राहिले नेहमीप्रमाणे आपले दरवर्षी फुलं वाटायला. आमदार साहेबांना कदाचित माहित नव्हतं की इथला एवढा मोठा प्रश्न मार्गी लागलेला आहे. कुणीही नागरिक आमदारांच्या बाजूला जाऊन उभा राहिला नाही. आमदार आले, आमच्या सलीम भाईला म्हटले क्या भाई मेरे से कुछ गलती हो गई क्या. नहीं बोले गलती तुमसे नहीं, गलती हमसे हो गई. इतनी साल तक हम आपके पीछे थे, ये हमारी गलती थी. हे आम्ही विसरलो की आम्ही चुकीच्या माणसाच्या मागे आहे. आज आम्ही साहेब आम्हाला माफ करा, हात जोडले त्यावेळेस की साहेब आम्हाला माफ करा. यावर्षी आम्ही सर्व मुस्लिमांनी ठरवले की आम्ही वसंत मोरेला मतदान करणार आहे. ज्या वेळेस आमच्या कात्रजच्या संतोषनगरच्या मतपेट्या चालू झाल्या, मला फक्त 15,000 मतदान होतं. ज्यावेळेस कात्रज संतोषनगरचं मतदान चालू झालं त्यावेळेस सगळ्यांच्या पायाखालची वाळू सारखी. 17,000 मतदान झालं होतं. 17,000 मतदानामध्ये 14,352 एकट्याला पडलं होतं. फक्त कात्रज आणि संतोषनगरचं 17,000 मतदान झालं, त्यातलं 14,352 वन साईड एकट्याला होतं. एवढं चांगलं काम त्या ठिकाणी करून दाखवलं. जे आम्ही कामं करतो, कामाशी पाठपुरावा करतो, ती करून घेतो. अजून बरीच कामं या ठिकाणी आपल्याला मार्गी लावायची. आणि हे जे काम आपण या ठिकाणी केलंय हे अतिशय चांगलं काम आहे, मला पण माहिती आहे. आणि आज आता सुद्धा आपले काहीतरी 1-2 लोक कॉर्पोरेशनच्या कोर्टामध्ये आहेत. आज त्या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या कोर्टामध्ये या जागेवरती स्टे घेण्याचं काम चालू होतं. आज आता आयुक्तांना पण माहिती आहे वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे. त्यांनी मला दुपारी फोन करून सांगितलं, मी सायनातला पानशेतला होतो. मी दुपारी 2 वाजता मी पानशेत मध्ये होतो, पानशेत धरणावरती होतो. मी 2 वाजता पानशेत धरणावरती मला फोन आला की अशा प्रकारचा विषय आज तुमच्या इकडे होणार आहे. आम्ही त्याला मंजुरी दिलेली आहे, परंतु तुम्ही तुमचं काम करा. कारण त्यांना माहिती होतं त्यांनी केलेलं काम हे योग्य आहे, चुकीचं नाही. आयुक्तांचं काम हे योग्य आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांनी जी मागणी केली ती आम्ही पुढे केली. म्हणून आज त्या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या कोर्टामध्ये स्टे घ्यायचं काम चालू होतं. आपण आपली आज बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि आपण या ठिकाणी आज ताबा आपला झालेला आहे. या ठिकाणी मुस्लिम दफनभूमी कब्रस्तान व्हावं ही आयुक्तांची ऑर्डर झाली. याच्यानंतर दुसरी आयुक्तांच्या पुढची कोणाची ऑर्डर नसते आणि आयुक्तांची ऑर्डर या ठिकाणी झालेली आहे. आयुक्तांनी आपल्याला सांगितलेले कोणाला स्टे घ्यायचा त्याने घेऊ द्या, स्टे घेऊ द्या, काय घेऊ द्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी काम चालू झालंय आणि याला कोणी थांबवू शकणार नाही. जे थांबवतील ते वेडे असतील आणि ते वेडे आहेत आपण त्यांच्यापेक्षा जास्त वेडे आहेत आणि जास्त वेड्यांच्या नादी जास्त लागायचं नसतं. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आम्ही तर या ठिकाणी जे काम केलंय आम्हाला वाटतं की आम्ही एकदम योग्य काम केलं. प्रत्येक तुम्हाला सुद्धा सगळ्यांना वाटतं. म्हणून आज या ठिकाणी ज्या वेळेस अशी काय अडचण येऊ देणार नाही.
पण जर आलीच तर त्या दिवशी एवढ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभे राहा की महानगरपालिकेतला प्रत्येक अधिकारी, या ठिकाणी असणारा प्रत्येक राजकारणी त्याला घाम फुटला पाहिजे. बाबा ह्यांनी जे केलंय ते काम योग्य केलंय आणि आम्ही सर्व समाज यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे, मतदान कोणाला द्यायचं त्याला द्या. तुम्हाला वाटलं आम्ही काम चांगले केले तर आमच्या पक्षाच्या पाठीशी उभे राहा. मी तुम्हाला ठणकावून सांगतो, आम्ही मताची भीक मागणार नाही. जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही करायचं. मी माझ्या नगरसेवकाच्या निवडणुकीच्या टायमाला आता 2012 मध्ये सांगत होतो की प्रत्येकाने 2007च्या अगोदरचा काळ आठवायचा की 2007च्या अगोदर कात्रज मध्ये काय होतं आणि 2007 ते 2012 कात्रज मध्ये काय झालं. जर तुम्हाला वाटत असेल मी कामं केली तर मला मतदान द्या, नाही तर मला घरी बसवा. हेच आम्ही पण तुम्हाला सांगणार. जर आम्ही इथून पुढे, अजून निवडणुका फार लांब आहेत, आताच विरोधकांनी मला वाटतं जागेवरती यावं, आमच्या बरोबर राहावं, आम्ही त्यांना बरोबर घेऊ. मी माझ्या इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक माझ्या बरोबर निवडून आलेले आहे, त्यांना माझे विचार पडतात, आम्ही एकत्र काम करतो. जे सामाजिक काम असेल, वेगवेगळ्या पक्षाचे जरी नगरसेवक निवडून आलो असेल तरी आपण ते एकत्र येऊन जे जनतेला लागतं ते आपण काम केलं पाहिजे, या भावनेचा मी आहे. कारण 5 वर्षातलं एकदा ज्याच्या मनाला वाटतं, ज्याला वाटतं की मला 10 रुपयाला मिळाली, मला पैसे मिळाले, मी याला मतदान करणार. ज्याला वाटतं की ह्यांनी माझं चांगलं काम केलंय, ह्याच्यामुळे माझ्या कामाला चांगलं या ठिकाणी मला सुख मिळाले, मी त्याला मतदान करणार. ही त्यावेळेसची ती नीती असते, त्यावेळेस ते ठरलं जातं. आणि आता इथून पुढे जास्त पैशाची नाटकं चालणार नाहीत. लोकांना कळलंय की कोण कामं करतं, कोण घरात बसून राजकारण करतं, कोण काय करतं. हे सगळ्या लोकांना आता या गोष्टी माहिती झाल्या. आम्हाला एवढं मोठं आमिष आलेलं असताना आज तुम्ही लक्षात ठेवा, मी परवा दिवशी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आपण याच्या पुढे जाऊन 19 लाख रुपयाचा निधी आपण इथं मंजूर करून घेतलेला आहे. आता 15 लाख रुपये आपण भवन डिपार्टमेंट कडनं या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेत आणि 4 लाख रुपये सायनाथ बाबर, आरती बाबर यांनी त्यांची वार्षिक रक्कम या ठिकाणी टाकलेली. आपल्याला इकडे वजूखाना करायचा, इथं प्रार्थना मंदिर करायचंय, इकडच्या बाजूचा संपूर्ण बाजूनी जॉगिंग ट्रॅक करायचा, त्या ठिकाणी पूर्णपणे आतमधल्या बाजूने पेविंग ब्लॉक बसवायचे, मध्ये संपूर्ण माती उकरून घ्यायची. तर मी त्या दिवशी समाजाला एकच सांगितलं होतं की बाबा हे काम करताना आमच्या महानगरपालिकेच्या मध्ये टेंडर लावा, टेंडर काढा, अशी भरपूर कामं होतील. आपल्यामध्ये अनेक लोक असतील, कारण त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी यायचंय, आपल्याला प्रत्येकाला इकडे यायचंय. आपण थोडा विचार करा, महानगरपालिकेचं टेंडर 2 महिन्याने लागेल, त्याच्यानंतर त्याची वर्कआउट होईल, मग काम चालू होईल. या गोष्टीला थोडा वेळ लागेल, थोडा काळ लागेल. परंतु आपल्याकडे JCB असतील, डंपर असतील, आपल्या मालकीचे बरीच लोक असे असतील व्यवसाय करणारे. आपण जर सगळ्या जमातनी या ठिकाणी ठरवलं, सगळ्यांनी निर्णय घेतला की आज तुम्ही या कोंडवा भागामध्ये 10 कोटी रुपये जरी आम्हाला दिले ना तरी तुम्हाला जागा मिळणार नाही. पकड थोडा. पैसे तुमच्याकडे भरपूर असतील, 10 कोटीने तुम्ही 20 कोटी उभे करताल, परंतु जागा मिळणार नाही. आज तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मध्ये ही जागा मिळाली आहे, 1 रुपया न देता ही जागा तुम्हाला मिळाली आहे. तेव्हा जर या ठिकाणी समाजाने थोडा विचार केला की आपण या ठिकाणी आपलं सुद्धा काहीतरी योगदान लागलं पाहिजे. आपण सुद्धा या ठिकाणी, माझ्याकडे JCB आहे, माझ्याकडे डंपर आहे, माझा डंपर रविवारचा उभा असतो, माझा JCB गुरुवारी बंद असतो, मग त्या दिवशी मी 1 दिवस इथं कामाला देईन. तुम्ही फक्त या ठिकाणी आम्हाला जे काय उकरायचं काम करायचं ते उकरायचं काम करा, आम्ही कात्रज बंद माती द्यायचं तुम्हाला काम करू. हा विषय सगळ्यांनी घ्या, मनामध्ये घ्या आणि विचार करा की जर सगळ्यांनी मिळून या गोष्टीला हात लावला तर जो कालावधी महानगरपालिकेला वर्षभराचा लागणार आहे तो तुम्ही 1 महिन्यात करू शकता. कारण मी परत त्याच गोष्टी सांगतोय, किती कोटी रुपये तुम्ही जमवले तरी दफनभूमीसाठी कोंडव्यामध्ये जागा मिळणार नाही. आणि एवढी मोक्याची, एवढी चांगली स्क्वेअर मध्ये असणारी जागा तर मिळणारच नाही. तेव्हा या सगळ्या संधीचा आपण प्रत्येकाने फायदा घ्यावा असं मला वाटतं की प्रत्येकाला या ठिकाणी यायचंय. आम्ही आमचं काम या ठिकाणी 19 लाख रुपये मंजूर करायचं आम्ही काम केलंय, परंतु त्याला सगळ्या प्रोसेस आहे. वजूखाना जो बांधायचा आहे तो आम्ही महानगरपालिकेच्या निधीतनं बांधू, ज्या ठिकाणी प्रार्थना मंदिर बांधायचंय ते आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या निधीतनं बांधू, बाजूने जो आपल्याला संपूर्ण पेविंग ब्लॉक बसवायचे ते आम्ही पालिकेच्या निधीतनं बांधू. परंतु खोदण्याचं टेंडर जे लावावं लागेल यासाठी थोडा कालावधी लागेल आणि आपल्याला तेवढा वेळ द्यायचा नाही. लवकरात लवकर जर आपल्याला जागा मिळाली तर लवकरात लवकर ती लोकांना वापरायसाठी मिळाली पाहिजे.
लवकरात लवकर या ठिकाणी आपलं कब्रस्तानचं काम चालू झालं पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी या चांगल्या कामात आपला हातभार लावावा एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी स्टेजवरच्या अनेक वक्त्यांनी इथं शेर शायरी म्हटली, त्यामुळे मला पण थोडं थांबवलं नाही. आभाळाची आम्ही लेकर, काळी माती आई, धर्म वेगळा नाही आमचा, जात ही वेगळी नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद.